नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका सरकारला विचारत असते, सरकार खरंच सगळं ठीक होईल ना? त्यावर सरकार तिला म्हणतो, तुला अजून बी माझ्याबरोबर यायचं आहे का? त्यावर सानिका म्हणते, म्हणजे हे काय बोलतोयस तू? त्यावर सरकार म्हणतो, म्हणजे अजून बी वेळ गेलेली नाही, तुला वाटत असेल तर तू अजून बी तुझ्या घरी जाऊ शकतेस. आणि तो म्हणू लागतो, जर सर्वेसला जर काही झालं असेल ना तर त्याचा आरोपही माझ्यावर मी घ्यायला तयार आहे, पण तुला मी काहीच होऊ देणार नाही. पाहिजे तर आपण एकमेकांनी विसरून जाऊया. त्यावर सानिका म्हणते, एकदा बोलायची चूक केली आहे, परत असं बोलायची चूक करू नकोस. मी तुझ्यावर प्रेम केलं ते काय तुला ह्या परिस्थितीत एकटं सोडण्यासाठी का? पुढे ती म्हणू लागते, मान्य आहे मला भीती वाटते, पण काय पण आणि काय बी झालं ना तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आणि जे काही होईल ना ते आपल्या दोघांचं होईल. इकडे पोलीस इन्स्पेक्टर साहेबरावांना विचारतात, तुमचा कोणावर संशय नाही, म्हणजे बाहेर कोणाशी वैर वगैरे? त्यावर साहेबराव म्हणतात, वैर वगैरे असं कोणाशी नाही आहे. त्यावर पंकजा म्हणू लागते, वैर नव्हतं म्हणजे? वैर होतं, ते पण सानिकाचा बॉडीगार्ड राजा, त्यानंच केलंय हे सगळं. हे ऐकून साहेबरावांना धक्का बसतो. त्यावर साहेबराव विचारू लागतात, काय? पण राजा असं का करल? त्यावर पंकजा बोलू लागते, सानिकाचं आणि त्याचं काहीतरी होतं, त्यामुळे सर्वेशवर त्याचा राग होता. असं सर्वेशला संशय होता आणि राजासंग सर्वेश बोलणार होता हे सगळं. त्यानेच माझ्या सर्वेशला मारलं असं म्हणून पंकजा रडू लागते. तेवढ्यात जय एका माणसाला घेऊन येतो आणि म्हणू लागतो, पप्पा राजा काही सापडाना म्हणून पवारच्या माणसालाच घेऊन आलोय. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, एक मिनिट थांबा, काय हे सगळं, कोण आहे हा? त्यावर जय बोलू लागतो, आमचा एक बॉडीगार्ड होता राजा नावाचा, सर्वेशचं असं झाल्यापासून तो कुठं दिसेनासा झालाय, म्हणूनच याला इथं घेऊन आलोय, कारण राजा ना त्या पवाराचाच माणूस होता. त्यावर इन्स्पेक्टर विचारू लागतात, काय रे कुठे आहे तो राजा? त्यावर तो माणूस म्हणतो, मला काही माहीत नाही साहेब, पवार साहेबांकडून त्यानं प्लॉट घेतला होता, सर्वेश साहेबांना बॉडीगार्ड पाहिजे होता आणि त्याला नोकरी म्हणून त्यांचं जोडून दिलं होतं, पण त्याचं नाव राजा नाही. त्यावर साहेबराव विचारतात, मग काय नाव आहे त्याचं? त्यावर तो म्हणतो, सरकार कळशीगावच्या साहेबराव आप्पांचा पोरगा येतो. त्यावर जय म्हणू लागतो, तरी मला त्याच्यावर संशय होताच, म्हणूनच याला घेऊन आलोय मी. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, जय काय बी झालं तरी त्या आप्पाच्या पोराला हुडकून काढ, किती बी माणसं लागले तरी चालतील, पण तो आप्पाचा पोरगा माझ्या नजरेसमोर इथं पाहिजे. त्यावर जय म्हणू लागतो, हो पप्पा, ते बी कोणत्या बी परिस्थितीत. हे ऐकून सावित्रीला मात्र खूप भीती वाटू लागते. इकडे आप्पा सईला म्हणत असतात, सईडे कुठं गेली होती आम्हाला न सांगता? अगं इथं आमचा जीव टांगणीला लागला होता आणि सरकार बरोबर होतीस, मग सरकार कुठं आहे? त्यावर सई काही न बोलता शांतपणे उभी राहते. इकडे जय परत येऊन सांगू लागतो, सगळी माणसं कामाला लावली पप्पा, आता राजा काही सापडल्याशिवाय राहत नाही. पुढे तो म्हणतो, पण सानिका काय कुठं दिसाना? त्यावर साहेबराव म्हणतात, काय? अरे असेल इथंच कुठं तरी. त्यावर जय म्हणू लागतो, तिकडं प्रॅक्टिसच्या ठिकाणी बी नाही आहे, कुठंच नाही आहे आणि फोन बी लागाना. त्यावर पंकजा म्हणू लागते, म्हणजे सर्वेशचा संशय खरा होता, त्या दोघांचं काहीतरी चालू आहे आणि त्या दोघांनीच मिळून माझ्या सर्वेशला मारलं असं म्हणून ती रडू लागते. त्यावर साहेबराव सावित्रीजवळ जाऊन तिला विचारू लागतात, सावित्री सावित्री सानिका कुठं आहे? तुम्ही घरात होतात ना, मग तुम्हालाच माहीत असेल सानिका आणि राजा कुठं येते, कुठे आहे सानिका आणि राजा, आता तरी बोला. त्यावर सावित्री म्हणते, मला नाही माहिती हो, मी झोपले होते आणि कसला तरी आवाज झाला म्हणून मी बघायला आले तर तिथं सर्वेश चक्कर येऊन पडलेला होता आणि मी लगेच तुम्हाला फोन लावला. त्यावर इन्स्पेक्टर विचारू लागतात, तेव्हा ते राजा आणि सानिका कुठे होते? त्यावर सावित्री म्हणते, माहीत नाही. त्यावर पंकजा उठून बोलू लागते, माझ्या सर्वेशला मारून पळून गेले असतील ते. पुढे पंकजा म्हणते, साखरगावच्या साहेबराव पाटलांची पोरगी आणि कळशीच्या आप्पा धुमाळाचा पोरगा पळून गेले तरी साहेबराव काहीच करत नाही, शांत बसले. आणि ती साहेबरावांना म्हणू लागते, माझ्या सर्वेशला न्याय पाहिजे, हुडकून काढा दोघांना. इकडे आप्पा सईला विचारत असतात, केव्हापासून विचारतोय सईडे तुला मी, कुठं होतीस? तेवढ्यात साहेबरावांची गाडी तिथे येते आणि साहेबराव त्यांना म्हणू लागतात, मी सांगतो. पुढे साहेबराव म्हणतात, आप्पा ए आप्पा, अरे तुझं भांडण माझ्याशी होतं ना रे, मग या सगळ्यामध्ये माझ्या घराला आणायची काय गरज होती तुला? आप्पा साहेबरावांकडे बघू लागतात
साहेबराव काय म्हणतायत हे त्यांना समजत नसतं. साहेबराव त्यांना म्हणतात, अरे बदला घेण्यासाठी ह्या पोरीला आणि तुझ्या पोराला माझ्या घरी पाठवून दिलंस. हे ऐकून आप्पांना मोठा धक्का बसतो. पुढे साहेबराव म्हणू लागतात, वर माझ्या पोरीला फसवलंस? अरे एवढा खालच्या पातळीला जाशील असं कधी वाटलं नव्हतं रे. त्यावर आप्पा म्हणू लागतात, काय बोलताय तुम्ही साहेबराव? त्यावर साहेबराव म्हणतात, असं भोळ्यापणाचं आव्हान जरा बंद कर. सगळं करायचं अन वर नामानिराळं राहायचं हे तुझं नाटक ना आता बंद कर. त्यावर आप्पा म्हणू लागतात, हे बघा साहेबराव, मी असं कुठलंच काम करत नाही ज्याची मला जबाबदारी घ्यायला लाज वाटेल. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, म्हणजे तुझा पोरगा माझ्या घरात राहिला हे तुला माहीतच नव्हतं? त्यावर आप्पा म्हणू लागतात, काय? सरकार तुमच्या घरात राहत होता? शक्यच नाही. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, नुसता राहतच नव्हता तर आमच्याच घरात राहून आमच्याच पुरीला पळवलंय त्यानं. पुढे ते म्हणू लागतात, मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे, पण जेव्हा केव्हा तुझं पोर माझ्या हाताला गावल तो दिस त्याचा शेवटचा दिस असेल, हे ध्यानात ठेव. असं म्हणून साहेबराव तिथून जायला निघतात. तेवढ्यात आप्पा त्यांना आवाज देतात, साहेबराव, आणि म्हणू लागतात, एकतर सरकार तुमच्या घरात राहत होता ही गोष्ट मला माहीत नव्हती, आणि दुसरी गोष्ट सरकारमध्ये आणि तुमच्या पोरीत काय झालंय हे बी मला माहीत नाही. ते पुढे म्हणू लागतात, हां पण एक गोष्ट माहिती आहे की तुमची पोरगी पण दूधखुळी नाही आहे. जे काही झालं असेल ते तिच्या संमतीनं झालं असेल. एकट्या सरकारची काही चूक नाही यात. तेव्हा सरकारला जर काही झालं तर लई महागात पडल. इकडे सानिका आणि सरकार पळत असतात. तेवढ्यात सानिकाला तहान लागते. त्यावर सरकार विचारतो, तू ठीक आहेस ना? त्यावर सानिका म्हणते, पाणी पाहिजे. त्यावर सरकार म्हणतो, ठीक आहे, तू बोलू नकोस, मी काहीतरी करतो. आणि तो तिला पाणी घेऊन येतो. तेवढ्यात तिथे जवळ असणाऱ्या एका टपरीवरती असलेल्या एका माणसाचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि तो विचार करू लागतो, ही तर साहेबरावांची पोरगी दिसते. हा माणूस कळशीतले निरोप साहेबरावांना सांगत असतो. इकडे सावित्री साहेबरावांसाठी पाणी घेऊन येते. साहेबराव रागाच्या भरात तिच्या हातात ग्लास घेऊन फेकून देतात आणि तिला विचारू लागतात, सावित्री, हे तुम्हाला आधीपासून माहिती होतं? त्यावर सावित्री शांतपणे उभी असते. त्यावर साहेबराव म्हणतात, तुम्ही काहीच बोलत नाही याचा अर्थ आम्ही काय समजायचा? त्यावर सावित्री बोलू लागते, हे बघा, या सगळ्यात त्या दोघांची काय बी चूक नाही आहे. त्यावर साहेबराव म्हणतात, काय बी चूक नाही? त्यावर सावित्री म्हणते, मी तुम्हाला सगळं सांगते. आणि ती बोलू लागते, सर्वेशने आपल्या सानिकावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून साहेबरावांना धक्का बसतो. पुढे सावित्री म्हणू लागते, दारूच्या नशेत होता तो, आणि त्या झटापटीत स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात सानिकाकडून चुकून घडलं हो हे. यात तिची काय बी चूक नाही हो. त्यावर साहेबराव म्हणतात, सर्वेश असं काही करेल? त्यावर सावित्री म्हणते, माझा बी विश्वास नव्हता. त्यावर साहेबराव म्हणतात, म्हणजे तुम्हासनी हे सगळं आधीपासून माहीत होतं? मग तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? त्यावर सावित्री म्हणू लागते, परिस्थिती तशी नव्हती हो, आणि काय करावं मला काही सुचत नव्हतं. पुढे ते म्हणू लागतात, तो राजा नाही, सरकार आप्पासाहेब धुमाळ याच्याबद्दल बी तुम्हाला आधीच सगळं माहीत होतं, पण ते तुम्ही आमच्यापासून लपवलं. नुसतं सानिकानंच नाही, पण तुम्ही बी आम्हासनी फसवलंय. तो पोरगा कळशीतला होता तरी बी तुम्ही आमच्यापासून लपवलं. का लपवलं? त्यावर साहेबराव पुढे म्हणू लागतात, तुम्ही अशा नाही सांगणार. आणि ते सावित्रीवर हात उचलतात. तेवढ्यात साहेबरावांचा फोन वाजू लागतो. साहेबराव फोन उचलून विचारू लागतात, कोण आहे? तेवढ्यात तिकडून आवाज येतो, साहेब, मला तुमची पोरगी दिसली होती, एका पोराबरोबर होती. त्यावर साहेबराव विचारतात, कुठे? त्यावर तो माणूस म्हणतो, मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला लोकेशन पाठवतो. त्यावर साहेबराव म्हणतात, मी 5 मिनिटाच्या आत तिथं पोहोचतो. त्यावर त्यांच्यावर नीट लक्ष ठेव. साहेबराव फोन ठेवतात आणि म्हणतात, गावली ती, आता मी सोडत नाही त्यासनी. आणि ते तिथून जायला निघतात. तेवढ्यात सावित्री येऊन त्यांना अडवते. साहेबराव तिला म्हणतात, सावित्री बाजूला व्हा. त्यावर सावित्री म्हणते, नका हो. त्यावर साहेबराव म्हणतात, तुम्हासनी आधीच सांगून ठेवतोय, बाजूला व्हा. त्यावर सावित्री म्हणते, असं नका करू, त्या दोघांचं एकमेकांवर लई प्रेम आहे, आणि तो आपल्या सानूला सुखात ठेवल हो. त्यावर साहेबराव म्हणतात, अरे जिवंत राहिला तर सुखी ठेवल ना. सावित्री पुढे म्हणू लागते, नका हो, त्यांना काही करू. काही करायचं असेल तर मला शिक्षा द्या, कारण मीच त्यांना पळून जायला सांगितलं.
आणि ती साहेबरावांचे पाय धरून विनवण्या करू लागते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.